नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता अर्णवने ईश्वरीच्या पायामध्ये घुंगरू बांधलेलं असतं। त्यावरती आता ईश्वरी म्हणते की आता तुम्ही घुंगरू माझ्या पायात का बांधलं? तर अर्णव म्हणतो की प्रॅक्टिस करायला नको का? तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्ता का? आणि अर्णवकडे बघून खुश होत हसत असते। अर्णव म्हणतो की हो आत्ताच। आणि आता मात्र स्पर्धेची तयारी ते करत असतात, दोघं एकमेकांकडे रोमॅन्टिक बघत। त्यानंतर आता इकडे वल्लरी सौदामिनीला फोन करते आणि सौदामिनीला फोन करून म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे। तेव्हा सौदामिनी म्हणते की फुल प्रूफ आहे का? तर वल्लरी म्हणते की हो, ऐकून तर घे। म्हणून वल्लरीने आता सौदामिनीला त्या प्लॅनबद्दल सांगितलेलं असतं की ईश्वरीला मात्र आता कशी शिक्षा द्यायची स्पर्धेमध्ये न पोहोचण्यासाठी। म्हणून तिने नम्रताला आता सगळं सांगितलेलं असतं की प्लॅन काय करायचा आहे। म्हणून ती मात्र आता प्लॅन करते आणि नम्रता मात्र आता हा प्लॅन करते की पायरीवर तिने आता सगळं काही आता तेल वगैरे लावून ठेवलेलं असतं आणि तेल वगैरे लावून मात्र आता सगळीकडे तिने तेलकटपणा करून ठेवलेला असतो आणि मुद्दाम आता रूममध्ये येऊन बसते, म्हणजे हॉलमध्ये। आणि ईश्वरी आता रूममध्ये कपड्यांच्या घड्या वगैरे घालत असते आणि तेवढ्यात नम्रता तिला मुद्दाम आवाज देते, इशू म्हणत असते। तर इशू आता कपड्यांच्या घड्या घालत तशीच खाली येते आणि खाली आल्यानंतर मात्र बघते तर काय, तिला म्हणजे तिचा पाय घसरणार असतो। नम्रता आणि वल्लरी दोघी आता समोर बघून हसत असतात, कारण ईश्वरी आता यावरून डोक्यावर पडेल आणि ईश्वरीला मार लागेल आणि तिला मात्र आता जे काही आता हे लोकनाट्य आहे तर त्यामध्ये नाचता येणार नाही, म्हणजे पाय मुरगळेल वगैरे काहीतरी होईल आणि तिचा पाय मुरगळण्यासाठी यांनी हा नाटक केलेलं असतं। परंतु ऐन वेळेस अर्णव येऊन ईश्वरीला कसं सावरतो हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।